सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरांतर हे चिदान आवडे निरांतर हे चिदान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कस्तुरबा मणी विराजित कंठी कस्तुरबा मणी विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे चिदान
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा औन सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर बापर कुमारे सर्व सुखाचे आगर बापर फुमा सर्व सुखाचे आगर बापर कुमारे सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरि जय जय राम शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त हे भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त तुझ बाबा आहे देव परिहा सुलभ उपाव परिहा सुलभ उपाव परिहा सुलभ उपाव बाबा आहे देव परिहा सुलभ उपाव हरि हा सुलभ उपाव हरि हा सुलभ उपाव दोष हे अनेकांचे कानी गुण दोष म्हणाला तुझ भावा ये देव परिहा सुलभ उपाव हरी ठेकणा संतांच्या चरणा तुझ भावा ये देव परिहा सुलभ उपाव आवेचिते वचन देणे राहे समाधान तुझ व्हावा हे देव परिहा सुलभ उपाव तुका म्हणे फार भावे गावे गीत 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 भावे गावे गीत
करुणिया चित्तरा सुध शोध करुणिया चित्त तुझा आहे देव तुझा तरी हा सुलभ रूपाव तरी हा विठ्ठल
भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपव अनेकाचे काने गुण दोष मनाने मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेने राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपव महायोगपीठ तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या हे पायावर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ चिंतन करता आपल्या सर्वांच्या समोर म्हणून दाखवल्या भंग वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त श्री क्षेत्र देवनिवासी वैराग्य परमूर्ती जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा देवापर्यंत पोहोचण्याच्या करता मार्गदर्शन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठला 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 अभंग तुकोबराचा तुकोबरा या अभंगातून आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारतायत तुझा बाबा आहे देव तुकार महाराजांचा आपल्याला प्रश्न आहे तुला देव पाहिजे का जर या प्रश्नाचं उत्तर आपलं होकारात असेल तर तुकोबरा उरलेल्या 5 चरणामध्ये आपल्याला 5 सूत्र देत आहेत तरी हा सुलभ उपाव देवापर्यंत पोहोचण्याच्या करताची 5 सूत्र सांगणारा हा अभंग आहे काय विचार आहे महाराजांचा थोडंसं चिंतन प्रासंगिक वेळेत करू तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान अधिष्ठान दैवत बिरोबा महाराजांचा हा 15वा वर्धापन दिन आहे परमपूज्य रामा हनुमंत सांगळे यांच्या कृपाशीर्वादानं गेल्या 15 वर्षापासून पार पडत असलेल्या या उत्सवामध्ये आज आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या दर्शनाचा हा योग आहे या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक उपस्थित सर्व बिरोबा तरुण मित्र मंडळी सांगळेवाडी परिसरातील आपण सर्व भक्त भाविक आपल्या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिसरामधून हा उत्सव पार पडतोय
आणि या सर्व संयोजकाच्या वतीनं आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे सन्मित्र श्रीमद भागवत कथा प्रवक्ते अनिलजी महाराज मंडलिक यांनी आग्रहपूर्वक या ठिकाणी निमंत्रण दिलं. त्यांच्याप्रती आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ पारमार्थिक मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण मंडलिक बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही प्रती या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. आपण सगळी ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहात. सर्वांचा नामपरिचय नसला तरी प्रेम सद्भाव श्रद्धा मात्र सर्वांच्या प्रती या ठिकाणी आहे. आणि म्हणून या कीर्तनाच्या निमित्तानं आमचे पारमार्थिक स्नेही आपल्या अकोले तालुका संगमनेर तालुका नाशिक जिल्ह्यातील सगळ्या वारकऱ्यांच्या जवळचं प्रेमाचं आदराचं स्थान म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण BT पवार या निमित्तानं कीर्तनाच्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव आहे. गायनाचार्य मृदुंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. ज्यामध्ये आमचे सन्मित्र स्नेही आमच्या वरदविनायक सेवाधाम परिवारातील आणि आपल्या अकोले संगमनेर लोणी परिसरातील एक अतिशय उत्कृष्ट गायनाचार्य भजनप्रेमी आमचे विराजजी महाराज मगर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या गावचे भूमिपुत्र आमचे सन्मित्र स्नेही हरिभक्तीपरायण गायनाचार्य तानाजी महाराज सांगळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिकृता व्यक्त करतो. या निमित्तानं आदरणीय ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आपल्या संदीपनी आश्रम गुरुकुल हजारो शेकडो विद्यार्थ्यांना ज्यांचं मार्गदर्शन आहे रामजी महाराज पवळ त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिकृतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. या निमित्तानं हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य गिरीशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिकृता व्यक्त करतो. विनेकरी महाराज आमचे उद्धवजी महाराज त्यांच्याही प्रतिकृता व्यक्त करतो. आमचे रमेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आपल्या सर्व स्नेही मंडळी वारकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. उत्तम प्रकारच्या स्पीकरची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायातील आपण अनेक सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यामध्ये आमच्या सगळ्या तरुण पिढीच्या ज्येष्ठांच्या सगळ्या वारकऱ्यांचा प्रेमाचं आदराचं स्नेहाचं स्थान म्हणजे आमचे गोकुळ भाऊ घुगे या ठिकाणी आहेत. त्यांनाही कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आदरणीय अनिलजी महाराजांनी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मारुती सकाराम सांगळे दादा त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रतिकृती व्यक्त करतो. खरं म्हणजे अनेक सगळ्यांचं याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान आहे. त्याच्या संबंधानं मी समारोपामध्ये या ठिकाणी बोलणार आहे. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना संकल्पित वेळेची आपली संकीर्तनाची सेवा आहे. बरोबर 11:30 वाजून गेलेले आहेत आणि बरोबर 2:30 वाजता 10 ते 12ची कीर्तनाची वेळ म्हणजे बरोबर 12 वाजता मी बोला ना आता कुठलं तरी एक बटन दाबावं लागेल. फार तुमचा वेळ घेणार नाही. मला कोणती तरी एक वेळ पाळायची सवय रमेश भाऊ. सुरुवातीची नाही पाळली तरी समारोपाची पाळीत असतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला बोर होईल एवढं बोर मी करणार नाही. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देवाबद्दल विशेष स्वरूपाचा प्रेम सद्भाव श्रद्धा आहे. खरं म्हणजे म्हणूनच आपण कीर्तनाच्या मंडपात आहे. मी जाणीवपूर्वक आपल्या प्रेमाला विशेषण लावलेलं आहे. आपलं देवावर जे प्रेम आहे ते विशेष प्रेम आहे असं मी बोललो. याचं कारण आहे श्री ज्ञानोबा बोलतात देवाबद्दल प्रेम सगळ्यांच्याच मनात आहे. पायी पा मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ. याचा अर्थ स्वभावता मनुष्य हा भजनशील आहे. म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम आहेच आहे. पण नुसतं प्रेम माणसाला कीर्तनाच्या मंडपात आणत नाही तानाजी बाबा. म्हणून मी बोललो आपल्या मनामध्ये देवाबद्दल विशेष प्रेम आहे. तात्पुरता का होईना प्रपंचाचा त्याग घडायचा असेल तर काहीतरी विशेष प्रेम असावं लागेल. तेव्हा माणूस इथे येतो. नाहीतर आपला हा मळा वस्ती छोटी जरी असली तरी एवढीच लोकसंख्या असं काही एवढेच आहेत का? सगळे पाहिजे तुम्हाला 1 वाजता दाखवतो. बरोबर ना बेटी? बरं हे काय इथलंच आहे असं काही नाही. हां असं आहे. त्याच्यामुळं दत्तकृपावाल्यांना विनंती आहे हा आवाज फक्त कीर्तनाच्या मंडपातले जेवढे लोक आहेत तेवढ्यांनाच ऐकू आला पाहिजे. जे कानुशावर आहेत ना त्यांच्यापर्यंत नाही गेला पाहिजे. ऐका
आपल्या मनात देवाबद्दल विशेष प्रेम जरी असलं ना, तरी पण जी प्रचिती आपल्या ज्ञानोबा तुकोबाराच्या संबंधाने ऐकली आहे, बाबा मला असं वाटतं अजून त्या प्रकारची प्रचिती आपल्यापैकी कोणालाही नाही. मला तुमचा कोणाचाही परमार्थाचा अधिकार माहीत नाही. मला माहिती आहे माझ्या जन्माच्या अगोदरपासून कीर्तन प्रवचन करणारी ऐकणारी माणसं इथे बसलेली आहेत. अधिकार संपन्न सत्पुरुषांचं ऐकून बसलेले आहात आपण. मी म्हणतो म्हणून नाही, संतांनी जे परीक्षेचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यावर विचार केला तर मुक्कामाच्या जागेपर्यंत जाऊन पोहोचला तर प्रवास थांबला का चालू आहे. वेदांतशास्त्र काय सांगतंय, साध्याच्या प्राप्ती झाली की साधनाची आवश्यकता उरत नाही. याच्यासाठीचा दृष्टांत काय सांगितला, मुक्कामाला जाऊन पोहोचला, प्रवास थांबला का चालू. मुक्कामाला जाऊन पोहोचला तर प्रवास थांबला. मी सकाळी अकोल्याहून निघालो, संगमनेर गेलं, करेफाटा गेला, निमोन गेलं, पुढे इथे जाऊन थांबायचं ना. तर मी जरा थोडंसं पुढे जाऊन विचारलं, म्हणजे निमोन कुठे हो, म्हणजे मागच राहिले ना, कुठं चला बोंबलं. तुमच्याच गावचा माणूस, मी फोटो काढून आणला त्याचा, संपल्यावर दाखवतो तुम्हाला. असं काही झालं नाही, मी बरोबर आलं. अनिल महाराज सकाळपासून माझ्या संपर्कात. एकदा इथं येऊन 10 वाजेपर्यंत पोहोचायचं असं माझं ठरलं होतं. इथे येऊन पोहोचलं, त्यानंतर मला इथपर्यंतच्या प्रवासाकरता वापरणारं जे साधन आहे त्याची आवश्यकता उरली का. इथे आल्याबरोबर मी चावी देऊन टाकली बिटींकडं. त्यांच्याकडेच का बरं दिली, मला माहिती त्यांना चालवता येत नाही. इथं येऊन पोहोचलं निदान आता मला 12-12:30 पर्यंत गाडीची आवश्यकता राहिली. त्याच्यानंतर जाताना येणार आहे मी, पण निदान तोपर्यंत तरी आवश्यकता राहिली नाही. साधनाची आवश्यकता कशा करत होती, साध्य होतं इथे येऊन पोहोचायचं, त्यासाठी साध्यापर्यंत पोहोचलो, साधनाची आवश्यकता नाही. आत्ता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये साधन आहे. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आता साधन आहे. ए मावशा इकडं पहा, इकडे मी दिसलं का, इकडं पहा. ऐकू नका पण असं बटा 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 माझ्याकडे पाहत राहायचं, इकडे तिकडे पाहिजे नाही अजिबात. हां असं ऐका काय सांगत होतो मी. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आता साधन आहे. तुम्ही सगळी माणसं घरून सांगून आलात, कीर्तन पाहायला चाललो. कीर्तन संपल्यावर काय सांगून राहिले, कीर्तन ऐकायला चाललो. ऐकणं म्हणजे श्रवण. नवीन प्रकारच्या भक्तीतलं पहिलं साधन काय आहे, आणि महाराज श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवण नावाचं साधन आपल्या हातात आहे. आत्ता ज्या अर्थी साधन हातात आहे याचा अर्थ साध्यापर्यंत पोहोचलो नाही. बाबांचं नाव माझ्याकडून राहिलं, बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. श्रवण नावाचं साधन आपल्या हातात आहे. म्हणजे अर्थी श्रवण नावाचं साधन हातात आहे याचा अर्थ साधन कशासाठी वापरलं जातं, प्रवासासाठी. म्हणजे श्रवण नावाच्या साधनाद्वारा काहीतरी साध्य आपल्याला अजून प्राप्त करायचं शिल्लक आहे. म्हणून मी बोललो, ज्या प्रकारचं संत वाङ्मयामध्ये, संत साहित्यामध्ये, कीर्तन प्रवचनामध्ये, कथेमध्ये आपण आतापर्यंत ऐकलंय, त्या प्रकारच्या त्या सगुण किंवा निर्गुण रूपाची प्रचिती आपल्याला नाही. मी असं नाही म्हणत देवाची आपल्यावर कृपा नाहीये, देवाची कृपा आहे. पण देवाची कृपा असली तरी त्याच्या सगुण निर्गुण रूपाची प्रचिती वेगळी आहे. आत्ता आपण या मंडपामध्ये बसलोय, त्यानं ठेवलं म्हणून का आपण राहिलो म्हणून, म्हणा माझं मीच राहिलो म्हणून. आपली धारणा काय हो, झाडाचं पान हल्लं तर ते कोणाच्या सत्यानं हलतंय, चाले हे शरीर, त्या झाडाचं पान त्याच्या सत्यानं, शरीर आपल्या त्याच्या सत्यानं चालतंय. वृक्षाचे पान यायची एवढी जर आपली धारणा असेल तर स्वतःचं शरीर सुद्धा आपलं कोणाचं त्याच्यामुळे चालतंय. मग या चराचरातल्या प्रत्येक सृष्टीतल्या छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीवर त्याची सत्ता ही आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्याची आपल्यावर कृपा आहे. पण ज्याची कृपा आहे त्याच्या सगुण निर्गुण रूपाचं दर्शन मात्र नाही. कारण काय आहे, या कारणाकरताच हा अभंग आपल्या समोर ठेवला आहे. आपल्या सगळ्यांची श्रद्धा भगवान बिरोबावर आहे, पण त्याचा चरित्रामध्ये ज्या प्रकारचं चिंतन आपण ऐकले त्या प्रकारच्या चरित्राची कृपा मात्र आपल्याला, त्याची प्रचिती मात्र आपल्याला नाही. मी 1-2 प्रश्न विचारतो, एका वाक्यात मला हो नाही तर नाही मध्ये उत्तर द्या. आपलं प्रेम प्रपंच आणि आपलं प्रेम देवावर आहे, दोन्हीवर आहे. आपण प्रपंचाच्या वाटेवरचे प्रवासी आहे. आपण काय संन्यासी किंवा ब्रह्मचारी नाही, आपण प्रपंचिक माणसं आहोत. प्रपंचावरही प्रेम आहे, देवावरही प्रेम आहे. जेवढं प्रपंचावर आहे अजून तेवढं देवावर. बोला ना, राग आहे का तुम्हाला माझा काही? आता का माझ्यामुळे उशीर झाला की एकट्यामुळेच?
जेवढा प्रपंचावर आहे तेवढं अजून देवावर नाही. दुसरं महत्वाचं कारण आहे, आपलं शरीर परमार्थ करताना आपलं अंतकरण तिथे उपस्थित असतंच. असं मराठीत विचारू का? शरीर कीर्तनात असताना मन कीर्तनात असतंच असं बोला ना. नाही ते तर नाही म्हणले. याचा अर्थ काय आहे? भक्तीची क्रिया करताना आपल्या शरीराकडून भक्तीची क्रिया जरी घडत असली तरी ती जोपर्यंत मनाकडून किंवा अंतकरणाच्या वृत्तीकडून घडत नाही तोपर्यंत त्याला भक्ती म्हणता येत नाही. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुझं बाबा आहे देव. जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर तरी हा सुलभ उपाय कोणता? ते म्हणतात शरीरानं भक्तीची क्रिया होत असताना आमचं अंतकरण सुद्धा उपस्थित असलं पाहिजे. अभंगाचं पहिलं भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता. करोनिया सुत करोनिया सुत करोनिया तुझा बाबा हे देवा, तुझा बाबा हे देवा. सुत करोनी याची, सुत करोनी याची, सुत करोनी याची, हे देवा, टाळ्या वाजवा महाराजांच्या करता. आपल्या गोड उंच सुमधुर आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? भावे गावे गीत. देवाचं गीत गावं गाताना ते भाविक अंतकरणानं गावं. खरं म्हणजे इथे जे गाणं चाललंय, इथल्या गावे शब्दाचा अर्थ, बाबा मला माफ करा बरं, या गावे शब्दाचा अर्थ आत्ता चाललेल्या किंवा अन्य ठिकाणी जे आपण गायन ऐकतो त्या गायन शब्दाशी नाही. इथलं जे गावे आहे ह्या गावेमध्ये 9च्या 9 भक्तीच्या क्रिया येतात. अनिल महाराज बरोबर ना? 9च्या 9. कसं काय? देव पाहिजे असेल तर सरळ अर्थ काय? तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सरळ अर्थ काय आहे? भावे गावे गीत. कशा करतात? तुझं बाबा आहे देव भावे गावे गीत. देवाचं गीत गावं गाताना भाविक अंतकरणानं गावं. काय होईल त्यानं? तुला देव मिळेल तरी हा सुलभ उपाय. देव पाहिजे असेल तर देवाचं गीत भाविक अंतकरणानं गा. असा जर सरळ अर्थ घेतला तर ज्यांना गाता येतं त्यांना देव मिळेल. आम्हाला गाता येत नाही, आम्हाला देव मिळणार? मिळेल का? देव पाहिजे असेल तर देवाचं गीत गा, गाताना ते भाविक अंतकरणानं गा. ज्यांना कोणाला गाता येतं त्यांना देव मिळेल, ज्यांना गाता येत नाही त्यांना देवाची व्यवस्था काय? मला असं वाटतं निदान तुकाराम महाराज तरी अन्याय करणार नाही. अभंग गाथ्यातल्या दुसऱ्याच क्रमांकाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुक्याला विठ्ठल येईल तैसा बोल. राम कृष्ण येईल तैसा बोल, राम कृष्ण येईल तैसा बोल, राम कृष्ण येईल तैसा ज्यार्थी महाराज म्हणतात ना, नये जरी तुझं दिदला सुस्वर नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया बिन भुकेला विठ्ठल. आणि म्हणून भावे गावे म्हणजे काय? क्रिया कोणती असू द्या तिच्यात भाव असला पाहिजे. मग कोणी निवृत्तीनाथ महाराजांच्यावर 28 दिवसामध्ये पंढरपूरला जात असेल, पण नाम घेता वाटत आली यज्ञ पावला पावली भावे. कोणी तुकोबाराबरोबर जाईल 19 दिवस, कोणी ज्ञानोबाराबरोबर जाईल 18 दिवस. एवढा वेळ मिळत नसेल तुम्हाला ना, आमच्याबरोबर चला 13 दिवस. अगस्ती महाराज ते पंढरपूर. पण जाताना कसं आहे? भावे गावे म्हणजे प्रत्येक पावलाच्या गणिक अंतकरणपूर्वक देवाचं नामस्मरण. काही माणसांचं शरीर थकलेलं असतं, आयुष्याची 5-50 वर्ष वारी केली असते, आता चालायची तळमळ असते, पण शरीर साथ देत
नाही. त्यावेळेला ठाईचं बैसोनी कराय चित्त आवडी अनंताळ बाबा. पण कसं भावे, तुम्ही बरे घरी बसून चिंतन करत असाल, पण अंतःकरणामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ आगादी क्रियाकर्म जात होते, भावे. कोणी पारायण करत असेल, कोणी नामस्मरण करत असेल, कोणी भजन पूजन करत असेल, कोणी व्रतवैकल्य करत असेल, उपास तपास करतात. कसं क्रिया कोणती महत्वाची नाही. अधिकार तैसा कर उपदेश साय ओजे त्याचे तैसे देऊ. ज्याच्याकडे जेवढा अधिकार आहे तसं त्याला अधिकार दिलाय ना, त्या अधिकाराप्रमाणे कर्म करत म्हणते. कर्म करत असताना ती क्रिया महत्वाची नाही, त्या क्रियेमध्ये काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. भावे गावे. या भावेच्या करताची पूर्व तयारी सांगितली. शुद्ध करून या चित्त. ते म्हणतात पहिल्यांदा चित्त शुद्ध करा, मग भाव निर्माण होईल. भाव निर्माण होण्याकरता चित्तशुद्धी आवश्यक आहे. तुम्ही गावात गेलात, घरच्या माणसाने तुम्हाला सांगितलं तर येताना 1 लिटर दूध घेऊन या. मग तुम्ही डेअरीमध्ये गेलात दूध घेण्याकरता, पण घरून काही बाटली किटली साधन नेलं नव्हतं. तुम्ही डेअरीमध्ये गेलात दूध आणण्याकरता, बाटली किंवा किटली साधन काही बाकीचं भांडं नेलं नव्हतं. तुमच्या गाडीच्या डिकीत एक बाटली होती, पण तिच्यात काल तुम्ही पेट्रोल आणलं होतं. तिचा शेवटचा थेंब टाकीत पडेपर्यंत ओतलं होतं. आता त्या बाटलीत पेट्रोल शिल्लक नव्हतं, आणि राहिलं एखादा थेंब तरी ते त्याची वाफ होऊन जाते, उडून जातं. मग तुम्ही ती बाटली काढली, तिथल्या नळावर घेतली, 2-3 वेळा त्याच्यामध्ये पाणी टाकलं, 2-3 वेळा ओतून दिलं, तरी पण तुम्हाला शेजारी बसले एका माणसानं सांगितलं त्याचा वाद जाणार नाही. त्यापेक्षा काय कर, थोडं निर्माचं पाणी, त्याच्याकडून थोडंसं निर्माचं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये टाकलं, ती बाटली पुन्हा धुतली, पुन्हा रिकामी केली, पुन्हा 4-2 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून काढली, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही दूध घेतलं, आणि त्या दुधाला पेट्रोलचा वास आला नाही. बरोबर का? येणारच. अहो, 1 थेंब सुद्धा शिल्लक नव्हतं. त्याच्या अगोदर चांगल्या पाण्यानं 5 वेळा धुतली, पुन्हा त्याच्याकडे निर्माच्या पाण्यानं धुतली, त्याच्यानंतर पुन्हा चांगल्या पाण्यानं 4-5 वेळा धुतली, तरी पण त्याच्या पेट्रोलचा वास येतो का नाही येत? येतो. मला सांगा, फार महागाचं घेतलं तर ग्रामीण भागातून शेतकऱ्यांकडून घेतलं तर 30 रुपये लिटर दूध, शेतकऱ्याकडून घेतलं तर. डेअरीत घेतलं तर 40 रुपये लिटर दूध, बरोबर ना? गावठी गाईचं जर घेतलं 60 रुपये लिटर दूध, बरोबर ना? म्हशीचं 80 रुपये, बरं 80 रुपये. आणि त्याच्यातलं पुढचं टेट्रा मिल्क घेतलं 100 रुपये लिटर. मला मुंबईवाल्यांना माहीत असेल, ते टेट्रा मिल्क मिळते 100 रुपये. दुधाला जुन्या काळातली जेवढी टोपीवाली मंडळी माझ्यासमोर बसलीत ना, बाबांच्या वयाची सगळी जुन्या पिढीची, ही सगळी टोपीवाली मंडळी. इकडे मागे जेव्हा म्हाताऱ्या बसल्यात ना बघा, 9वारी पातळातल्या जुन्या पिढीच्या, डोक्यावर ज्यांच्या पदर आहे तेवढ्या, राहू द्या बाकीच्या, आता फक्त ओळखू या पुरतं. या जुन्या पिढीच्या ही माणसं दुधाला दूध म्हणत नव्हती, अमृत म्हणत होती. संत वारकरी बंडा तथा कराडकर गुरुवारी आमचा बेटींचा, आमचा सगळ्यांचा, या सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा त्यांच्याशी संबंध येतो. त्याने ताटामध्ये जेवण केलं की त्या ताटामध्ये सुद्धा पाणी ओतून घेणार, आणि ते पाणी सुद्धा पिऊन घेणार. ही जुनी सगळी टोपीवाली माणसं दूध जर खाल्लं असेल तर त्या दुधाचं ताटातलं पाणी हात धुवून ते दुधाचं पाणी फेकून देत होती का? फेकून देते. दुधाचं पाणी सुद्धा पिऊन घ्यायची, कारण दुधाला ही सगळी जुनी मंडळी अमृत म्हणत होती, बरोबर ना? दुधाला काय म्हणत होती? अमृत म्हणत होती. हे अमृत किती चांगलं घेतलं, किती बाहेर घेतलं, किती जपून वापरलं तरी 2 दिवस. दूध किती दिवस टिकतं? 2 दिवस. फारच प्रपंचाला जुन्या माणसाच्या जित्तासुबाई असली आणि 2घच असले घरामध्ये तर पावशीर 3 दिवस. त्याच्यापुढे दूध टिकत नाही. 2-3 दिवसाकरता टिकणारं जे अमृत आहे त्याची किंमत फक्त 60 रुपये लिटर आहे, फार तर फार 100 रुपये लिटर आहे. ते सुद्धा या अगोदर वापरलेल्या दुधापेक्षा महाग किमतीच्या 100 रुपये लिटर नाही पेट्रोल, 100च आहे का जास्त आहे? माझ्या काही संबंध येत नाही त्याचा काही. त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीने विकलं जात आहे पेट्रोल, पण तरी त्याची उष्टी खरकटी असलेली बाटली त्याला चालत नाही. माझं अज्ञान जाण्याकरता विचारतो, मला समजावून सांगा. साधं 3 दिवस टिकणारं अमृत जर कदाचित पेट्रोलच्या वापरलेल्या बाटलीत 10 वेळा धुवून घेतल्यावर सुद्धा चालत नसेल, तर हे जे नामामृत आहे ना, हे नामामृत आम्हाला सगळ्यांना अविनाशी करणार आहे, अविनाशी करणार आहे. ते नाशवान आहे का? नाही, उलट सगळ्यात देव संपला तरी देवाचं नाव संपत नाही, इतकं अमृताच्याही पुढचं ते चालेल का? त्याच्यासाठी कसं आहे? शुद्ध करून या चित्त. का बरं? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाते सरपतया.
आणि म्हणून जर आम्हाला कदाचित देव पाहिजे असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध करून या चित्त. देवाचं नाव भावयुक्त अंतःकरणानं घ्यावं, घेताना ते शुद्ध अशा स्वरूपाच्या चित्तानं घ्यावं. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की त्याच्यातून येणारं जे नामस्मरण आहे ना, ते नामस्मरण मला देवापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज दुसरं सूत्र, दुसरा उपाय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अनिकाचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं 3रं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज मला दुसरा उपाय देतात. तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? अनिकाचे कानी गुणदोष मनानानी. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर अनिकाचे गुणदोष कानानं ऐकायचे नाही, मनात आणायचे नाही. अनिकाचे गुणदोष मनानानी. अनिकाचे गुणदोष कानी नानी. कोणाचे गुणदोष मनातही आणायचे नाही, कानानं ऐकायचे नाही. अनिकाचे कानी गुणदोष मना नानी. जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. 2-3 कारणं सांगतोय का कोणाच्या गुणदोषाचा विचार नको. पहिलं कारण आहे, आपल्या बाजूला असा एकही माणूस नाही ज्याच्याकडे फक्त गुण आहेत, एकही दोष नाही. तसा असाही कोणी नाही ज्याच्याकडे फक्त दोष आहे, एकही गुण नाही. प्रत्येक माणूस कशाचा बनलाय? गुण आणि दोषाचा मिळून बनलाय. माणूस म्हटलं की त्याच्याकडे गुणदोष आले. कसं काय? अहो, शरीर मिळालं त्यावेळेला पाप पुण्य समान समी. शरीर मिळालं तेव्हा अवस्था काय होती? पाप आणि पुण्य समान होतं. मग कर्मभूमी, मग ही जन्मभूमी, किंवा मग आपल्याला मनुष्य जन्म. मग पाप पुण्य समान होतं, मग हे शरीर मिळालं, नरदेह मिळाला. याचा अर्थ गुण आणि दोष आपण सोबत घेऊन आलो आहे. प्रत्येक माणूस हा गुणदोषाचा मिळून बनला, म्हणून कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, आपल्या ठिकाणी काही गुण आहेत हे जसं आपल्याला आणि जगाला माहिती आहे, तसं आपल्या ठिकाणी काही दोष आहेत हे जगाला माहीत नसलं तरी आपल्याला बोला ना माहिती. जुनी माणसं काय म्हणायची? आपण किती पाण्यात आहे आपल्याला ज्याचं त्याला माहिती असतं का नाही? माहिती असते. मग जर आपल्याच ठिकाणी काही दोष आहेत आणि असलेला दोष घालायला आपण समर्थ नाही. 2 वेळचं जेवण आवश्यक आहे. इकडे पाय मावशी, इकडे पा, इकडे माझ्याशी बोला, इकडे पा. 2 वेळचं जेवण आवश्यक आहे. आवश्यक आहे ना? 2 वेळचं जेवण आवश्यक आहे. पाणी आणि हवा आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे? अत्यावश्यक आहे. जेवणानंतरची तंबाखू आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे?
अनावश्यक आहे. पण काय काय माणसाची तंबाखू खाणार असते त्यांना विचारा, तुम्हाला दोन वेळच्या पैकी एक वेळ जेवण आणि एक वेळ तंबाखू. 2 वेळेला जेवण पाहिजे असलं तर तंबाखू मिळणार नाही, पण तंबाखू पाहिजे असेल तर 2 वेळेला जेवण मिळणार नाही, एकच वेळेला जेवण मिळेल, मग 1 वेळेला तंबाखू मिळेल. माणसं काय म्हणतील हो, तंबाखू नको म्हणतील का? नको म्हणतील. काय काय नाही चंद्रभागेच्या एवढ्या पाण्यात जाऊन शपथ घेतली, एवढ्या पाण्यात जाऊन, पण तरी काठावर आल्यावर पाहू रे. इकडे पहा मावशा, इकडे पहा. तेव्हा अजून तर एवढंच केलं, ती नथवाली मंतरी मध्ये माझ्याकडेच पाहतो. आता शोरूमच सांगते ना. इकडे पहा, इकडं त्यांचं फक्त प्रतिनिधी म्हणून नाव घेतलंय, नाही तर त्या मंडळाच्या काय एकट्या सदस्य असं काही. हा किती सामान्य दोष आहे, सामान्य दोष आहे. शिवाय या दोषामध्ये आपलं पतन आहे हे माहिती आहे, पण इतका सामान्य दोष असूनही आपण घालवायला समर्थ नाही. मग इतका सामान्य दोष घालवायला जर आपण समर्थ नसलो तर आपल्याला दुसऱ्याच्या दोषाचा विचार करायचा अधिकार नाही. तिसरं कारण आहे, लोक आपल्या सगळ्यांच्या गुणाचा विचार कुठपर्यंत करतात, जोपर्यंत आपल्याकडून त्यांना फायदा आहे तोपर्यंत आपल्या गुणाचा विचार. आणि एकदा का आपल्याकडचा फायदा संपला की मग लोक आपला काय सत्कार ठेवतात का गावात? मग कशाचा विचार करतात? दोषाचा विचार करतात. जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत गुणाचा, जो एकदा फायदा संपला की मग मात्र कशाचा विचार करतात? दोषाचा विचार करतात. तुम्ही एखाद्या माणसाची 99 कामं करा, 100 वेळेला नाही म्हणा, तो काय सेल्फी काढतो का तुमच्यावर जाताना? लोक जिवंत आहेत ना तोपर्यंत त्याच्या दोषाचा विचार करतात, आणि एकदा का माणूस हे जग सोडून गेला की मग त्याच्या गुणाचा विचार करतात. तुमच्याकडे कसं आहे मला माहीत नाही, पण बाबांची आमची अनेक वेळेला खूप दशकिरीलाच भेट झाली. जास्त करून दशकिरीची प्रवचन मी 19 वर्षापासून करतो. 2006ला पहिलं केलं होतं आणि मला पहिलं. आणि मला ह्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या ह्याच्यापेक्षा आपली एक सकाळची, बाकीचे कीर्तनकार झोपातून उठायच्या आता आपलं संपलं पाहिजे. मध्ये मी जे आत्तापर्यंत केलेली जेवढी 19 वर्षातली प्रवचन आहे ना रमेश भाऊ, एक दिवशी सहज पडल्या बाबा मी सगळ्या प्रवचनानंतर ज्या श्रद्धांजली झाल्या ना तेवढ्या श्रद्धांजली आठवल्या. बेटी सगळ्या श्रद्धांजली किती दिवसातल्या? मागच्या 19 वर्षात दशकिरीची प्रवचन संपली की श्रद्धांजलीची भाषणं होतात ना, ती सगळी श्रद्धांजलीची भाषणं मी एकदा आठवली. मी इकडे पार भंडारदऱ्याच्या शेवटच्या टेलला अमृतेश्वर आहे, तिथपासून तरी लास्ट इकडे एकदा जामखेडला प्रवचनाला गेलो होतो. तिकडे पुण्यापासून म्हणजे भोरला सुद्धा एकदा प्रवचनाला गेलो होतो. इकडे त्या नामपूर का काहीतरी गाव नाही का, ताराबादच्या पुढे गेल्यावर एक तिथे एकदा प्रवचन घेतो. म्हणजे असं दक्षिण उत्तर तुम्हाला सांगितलं. सगळी 19 वर्षातली भाषणं एकदा आठवली बरं का बाबा, सगळीच्या सगळी. आणि माझ्या असं लक्षात आलं, ते सगळे भाषणं ऐकून बरं, सगळे भाषणं आठवून माझ्या असं लक्षात आलं. काय लक्षात आलं? मी आजपर्यंत एकाही वाईट माणसाच्या दाव्याला गेलेलो नाही. पण कशावरून निष्कर्ष काढलाय मी? हा सगळ्या श्रद्धांजलीच्या भाषणावरून असा निष्कर्ष काढला. आणि महाराज मी आजपर्यंत एकाही वाईट माणसाच्या गोकुळ अजून दाव्याला गेलेलो नाही. आता माझ्या मनात काय शंका आली ती पुढे सांगतो ऐका. गेलेले जर सगळे चांगलेच होते, पुढे काय राहिलेले गेलेले जर सगळे चांगलेच होते, राहिलेल्यांचं काय? माझा मत, पण मी हे कशा माझ्या बुद्धीचं नाही बरं. हे मी कोणाची परीक्षा करावी एवढी मोठी उंची देवानं मला शरीराचीच दिली नाही, ज्ञानाची प्रश्नच निर्माण होत नाही. पण मी अंदाज कशावरून काढला? हे सगळ्या भाषणावरून. पण याचा सोपा अर्थ काय? लोकांना
चांगलं म्हणण्याकरता श्रद्धेय जळकेकर महाराजांचं परवाचं वाक्य परवाच्या कीर्तनातलं. ते म्हटले, इथे आमच्यातला चांगुलपणा लोकांना कळण्याकरता सुद्धा आम्हाला मरावं लागतं, तेव्हा लोकांना आमच्यात त्यांचं वाक्य ते आपलं. त्या सांगितलं, कोणी चांगला आणि कोणी वाईट हे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे कसं काय ठरवणार? इथे आपणच चांगले का वाईट, आपण किती पाण्यात आहे याचा अजून आपल्याला अंदाज नाही. कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. शेवटचं एक कारण सांगतोय का, कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. कशा करता? एखाद्या माणसाच्या ठिकाणचा गुण किंवा एखाद्या माणसाच्या ठिकाणचा दोष हा त्याच्या उद्धारा करताय का पतना करताय याचा निर्णय करण्याची बुद्धी आपल्याजवळ नाही. देवाचं त्या गोष्टीमागे काय नियोजन आहे त्याचा आपल्याला अंदाज नाही. आपल्या भागात घडलेली गोष्ट सांगतो. या आपल्या अकोले संगमनेर तालुक्यामध्ये घडलेली गोष्ट आहे. रावणानं पंचवटी क्षेत्रामधून सीतामातेला पळवलं. पुढे टाकेत क्षेत्रामध्ये नेलं. जटायूबरोबरची भेट झाली. तरी कपटानं त्याला मारलं आणि तो ते पुढे घेऊन गेला. रावणानं सीतेला पळवलं, ही गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? इकडे बघा, गाडी गेल्या पहा, काही नाही, मला काही गडबड नाही. रावणानं सीतेला पळवलं, ही गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? रावणानं सीतेला पळवलं का झालं? वाईट झालं. जोपर्यंत रावण साधूच्या वेशात आहे तोपर्यंत त्यानं सीतेला स्पर्श केलाय. साधूचा वेश सोडला आणि तो रावण झाला, त्यानं सीतेला स्पर्श केला नाही. आता रावणानं सीतेला पळवलं, गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? आपण सगळी मोठी माणसं आहात, बहुश्रुत आहात, चांगला व्यासंग, चांगलं वाचणारी आहात, उच्च शिक्षित आहात. मी असं म्हणतो, सर तो रावण तरी बरा होता, निदान 10 तोंडाचा होता म्हणून ओळखू तरी येत होता. नंतर परवाच्या डोंगराळीची घटना जर आपण पाहिली तर रावण आपल्या आजूबाजूलाच आहे पण ओळखू सुद्धा येत नाही. रावणानं सीतेला पळवलं, अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. गोष्ट जेव्हा त्याच्या कुंभकर्ण त्याच्या भावाच्या कानावर पडली, बिभीषणाच्या कानावर पडली, राक्षस असलेल्या कुंभकर्णाने सुद्धा रावणाला प्रश्न विचारला, तुला काय गरज होती? राक्षस आहे तो, शिवाय दारू पिणारा राक्षस आहे, नुसता राक्षस नाही, दारू पिणारा. तरी सुद्धा त्याच्या भावाला काय सांगितलं, तुला हे करायची आवश्यकता नव्हती. रावणानं सीतेला पळवलं या गोष्टीकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला ती गोष्ट चुकीचीच आहे, चुकीचीच आहे. ती दुसरीची बायको पळवणं काही चांगलं नाही, चुकीचंच आहे, वाईटच आहे. रावणाची समजूत त्याच्या मंदोदरीनं त्याच्या बायकोनं घालायचा प्रयत्न केला, कुंभकर्णानं घालायचा प्रयत्न केला, बिभीषणानं घालायचा प्रयत्न केला, पण तो मात्र बरं तो काय सामान्य नव्हता, वेदशास्त्र संपन्न होता नाही का, 14 विद्या 64 कलांच्या मधला पारंगत होता, देवांवर विजय मिळवणार होता, सामर्थ्यवान सुद्धा होता, शिवभक्त सुद्धा होता. त्यानं आपल्या आई करत म्हणजे मातृभक्तही होता, शिवभक्तही होता. त्याने त्या नारद मुनीला विचारलं, नारदजी माझ्यासहित सगळ्या कुळाचा उद्धार होण्याकरता मार्ग सांगा. नारदाने सांगितलं, सोपं आहे, ज्यांचा ज्यांचा तुला उद्धार करायचा त्या सगळ्यांना घे, देवाकडे जा, तुमचा उद्धार होणार. रावणानं सांगितलं, एवढी साधी गोष्ट कळत नाही मला, असं वाटलं का तुम्हाला? माझं प्रोफाईल पाहिलं का तुम्ही? रावणाने तेव्हा काय प्रोफाईलची पद्धत नव्हती, पण साधारण माझा अंदाज आहे का तुम्हाला? काय मी मातृभक्त आहे, मी शिवभक्त आहे, मी देवांवर विजय मिळवणार आहे, सामर्थ्यवान आहे, सगळ्या शास्त्राचा अभ्यास करणार आहे, ज्यांचा उद्धार करायचा त्यांना देवाकडे नेलं तर त्यांचा उद्धार होईल, एवढं साधं मला कळतं आहे. मग अडचण काय आहे? तो म्हटला, मी आणि बिभीषण आम्ही दोघंजणं देवाकडे जाऊ, देवाचं भजनही करू, पण बाकीचे देवाकडे येणार नाही आणि बाकीचे देवाचं भजन करणार नाही. याने विचारलं, का करणार नाही? तो म्हणला, ते राक्षस आहे, राक्षस देवाचं भजन करत. तेव्हापासून आतापर्यंत मग दुसरा पर्याय सांगा. त्याने सांगितलं, दुसरा पर्याय एकच आहे, हे देवाकडे नाही, पहिला पर्याय नाही, ते देवाकडे देव यांच्याकडे आला पाहिजे, हा दुसरा पर्याय. दुसरा पर्याय करता मार्ग सांगा. ते म्हणलं, काही नाही, त्याची बायको पळव, आणि एकदा का बायको गेली का तो काय करतो, हातातलं काम टाकणार तुझ्या मागं येणार.
आता मला एका वाक्यात उत्तर द्या. रावणानं सीतेला पळवलं म्हणून राम लक्ष्मणानं तेथे जाऊन रावणाचा वध करणं योग्य आहे. पण रामाच्या हातून रावणासहित सगळ्या राक्षसांना मारलं गेलं. ज्या राक्षसांना रामाच्या हातून मरण मिळालं त्यांचा उद्धार झाला का नाही झाला? त्यांचा उद्धार. पण या राक्षसांनी काय बिघडवलं होतं रामाचं? त्यांनी काय बिघडवलं होतं का? काय बिघडवलं होतं? तरी त्यांना रामाच्या हातून मरण मिळालं, त्यांचा उद्धार झाला. बसल्या जागेवर जर राक्षसांचा उद्धार झाला असेल तर मग हे राक्षस जेव्हा रावणानं सीतेला पळवले या घटनेकडे पाहत असतील तेव्हा त्या राक्षसांच्या दृष्टीनं रावणानं सीतेला पळवली गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? राक्षस जेव्हा या घटनेकडे पाहत असतील की बाबा आम्ही भजन केलं नाही, जागा सोडली नाही, काही केलं नाही, आणि तरी जर देवानं आमचा इथे येऊन उद्धार केला असेल तर राक्षसांच्या दृष्टीनं रावणानं सीतेला पळवलं, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं ना. का हो? विनाशायास आहे तिथे बसून आणि चिंतन करून सुद्धा नाही, नाही का, आवडी आनंद आळवा काही नाही, फक्त ठाईच बसून एवढीच क्रिया झाली त्यांच्याकडून. राम सुद्धा म्हटले नाही, पण त्यांचा उद्धार मात्र झाला. मी कशा करता सांगतो, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या दृष्टीनं वाईट आहे तेव्हा तिच्या मागे देवाचं काय नियोजन आहे याचा अंदाज आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला नाही. त्यामुळे कोणाच्या वाईटाकडेही त्या अंगानं पाहू नका आणि कोणाकडे चांगल्याकडेही त्या अंगानं पाहू नका. तर गुण आणि दोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. कशा करता? तुझं व्हावा आहे देव तर ह्या सुलभ उपाय. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज तिसरं सूत्र, तिसरा उपाय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, मस्तक कधी आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं 4थं चरण सुरुबद्ध केलं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कशासाठी? तुझं व्हावा हे देव तरी, तुझं व्हावा हे देव तरी संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. इतका सोपा उपाय तुकारामांनी सांगितला. जर देव पाहिजे असेल तर दिसेल त्या साधूच्या चरणावर नतमस्तक व्हा. तुझं व्हावा हे देव तरी संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. एका चरणामध्ये 2 गुण आपल्या अंगी यावे, 2 सूत्र आपल्याला मिळावी अशी अपेक्षा तुकोबराची. काय? पहिलं मस्तक ठेंगणा म्हणजे नम्रता आली बसले, आणि दुसरी करी संतांच्या चरणा म्हणजे साधूच्या सेवेत ती आपल्या ठिकाणची असलेली नम्रता असली पाहिजे. तुमच्या पाठ असलेलं प्रमाण आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. नदीला म्हणा, ओढ्याला म्हणा पूर आला. आता आपल्या सगळ्या ओढ्याला पाणी आहे. यावेळेला आपण सगळ्यांचं पुण्य एवढं का भर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये सगळीकडे पूर पाणी आलं होतं. नदीला म्हणा, ओढ्याला म्हणा पूर आला तर पुराच्या कडेला, त्या नदीच्या कडेला काय असतं? लवळा असतं. लवळं पाहिलं आपण सगळ्यांनी, इकडे नाही पाहिजे लवळं, मंडपापेक्षा थोडं उंच असतंय, म्हणजे रेंजमध्ये आहे सगळे. इतकं छोटं छोटं लवळं असतंय, नदीच्या काठावर असतंय, नदीच्या ओढ्याच्या काठाला असते. पाणी आलं की त्याच्याबरोबर ते वाकून येते. मोठी मोठी झाडं असतात, वागतात का? पण दोन्ही बाजूने एकदा कापायला सुरुवात झाली की किती खोल मुळ्या गुंतलेल्या असल्या तरी सुद्धा ते ओढ्याने नदीच्या मुळ्या डायरेक्ट जायकवाडीत. लवळ मात्र काठावर बसल्या बसल्या कोण कोण राहिलंय? पूर ओसरला की लवळ जिवंत आहे. का? वाकलं म्हणून टिकलं. नम्र झाला किंवा मस्तक ठेंगणा. असलेली नम्रता साधूच्या सेवेत असली पाहिजे. का बरं? संताविन प्राप्ती नाही
ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून तुझं वाव आहे देव तरी संतांच्या चरणा मस्तक टेंगणा करी. कारण साधू शिवाय देवापर्यंत पोहोचणारा कोण आहे? कोणी नाही. श्रुती मातेनं वेद देती बाई कोणी नाही. आणि म्हणून धरावे संतांचे ते पाय. म्हणून मस्तक टेंगणा करी संतांच्या चरणा. आपल्या बाजूला कोणी संतच नसतील का असतील पण ओळखू येत नसतील. असतील पण ओळखू येत नाहीत. कारण का? मी मगाशी सांगितले माझ्या जन्माच्या अगोदरपासून आपण ऐकत आहात. ज्ञानोबरात तुकोबरात ज्या लोकांना प्रत्यक्ष भेटले ते लोक किती भाग्यवान आहेत. महाराजांची भाषा काय? धन्य मनवीन इहे लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. ज्यांनी तुकोबाराय पाहिलेत ते म्हणतात भाग्य आहे. मला प्रश्न पडतो, जर पाहिलेली माणसं भाग्यवान तर ज्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं ती माणसं किती भाग्यवान. भाग्य आम्ही तुका देखील. पाहिला म्हणजे लांबून पाहिला असेल ना. पाहिला याचा अर्थ संवाद झालाच असं नाही. याचा अर्थ पाहणारा वेगळा आहे आणि प्रत्यक्ष संवाद ज्यांची जिघाडला ते आणखी वेगळे आहेत. म्हणजे ते त्याच्यापेक्षा भाग्यवान का नाही? जे म्हणतात भाग्य आम्ही तुका देखील, आमचं भाग्य आम्हाला पाहिला. मग पाहिलं आता समजा इथल्या सगळ्या लोकांनी मला पाहिलं पण सगळ्यांशी बोलणं झालं का? नाही. याचा अर्थ त्यांना पाहणारे लाखो असतील पण सगळ्यांशी बोलणं झालं का? नाही. पण ज्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं असे चरित्रात ज्यांचे उल्लेख आहेत त्या सगळ्या लोक किती भाग्यवान आहेत पाहणाऱ्यांपेक्षा, की त्यांचा प्रत्यक्ष सहवास घडला, सानिध्य घडलं, एकमेकावर बोलणं झालं. मग बोलणारी माणसं जर किती भाग्यवान असतील तर त्या सगळ्या त्यांच्याबरोबर तुकोबाराबरोबर ज्ञानोबाबरोबर ज्यांचा प्रत्यक्ष संवाद झाला त्या सगळ्या लोकांना ज्ञानोबा तुकोबारा कळाले का? कळाले का? कळाले असते तर मंबाजीबाईनं काट्याच्या काठीनं मारलं असते का? कळाले असते तर ज्ञानोबाला रेडा चालवायची बोलवायची गरज पडली असती का? नाही. कळाले असते ज्ञानोबाला भिंत चालवायची गरज पडली नसती. मला असं वाटतंय ज्ञानोबा तुकोबारा प्रत्यक्ष भेटलेल्या लोकांना जर ते कळाले नसतील तर आपल्याही आजूबाजूला साधू असले तरी आपल्याला ओळखू येणार नाही. तुकोबाराने किती सोपा उपाय सांगितला. ते म्हणतात ओळखण्याच्या भानगडीतच पडू नका. त्यापेक्षा काय करा, दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक होत राहा. आम्हाला ओळखू येणार नाही पण भाग्यानं अधिकार संपन्न सत्पुरुष भेटला तर त्याच्या आशीर्वादानं आपल्या मात्र जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. एक गोष्ट सांगतो छोटी 2 मिनिटाची. आपल्याला अधिकार कळणार नाही पण दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक झालं तर एक दिवस अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाल्यावर मात्र उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एकानं कीर्तनात ऐकलं होतं की या जगामध्ये परीस नावाची काहीतरी वस्तू आहे आणि त्या परीस नावाच्या वस्तूचा स्पर्श का लोखंडाला झालं की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. त्याला या सगळ्या सांगळेवाडी गावातल्या लोकांपेक्षा श्रीमंत व्हायचं होतं पण कष्ट करायची तयारी नाही. आणि या पिकाची कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही. मी ती बरोबर बोलते ना रमेशराव? कुठलं क्षेत्र असू द्या तिथे या पिकाची काही कमी नाही. त्याला वाटलं आता इथं कधी इथून पुढं ज्वारी पेरावान, कधी टमाटेन, कधी डाळिंबन, कधी कायन, कधी गाया घ्यावान, कधी आपला गोकुळ गडवायचा. मग परत जाऊ द्या आता त्याच्यापेक्षा काय करू, परीस सापडून आणू. आणि एकदा का परीस सापडला का एका रात्रीत आपण सगळ्या जगापेक्षा गावापेक्षा श्रीमंत. ते निघालं परीस सापडायला. जाताना एक छोटा लोखंडाचा तुकडा घेतला. बरोबर बस का एवढा का वाढू, छोटा लोखंडाचा तुकडा आपल्यासोबत घेतला, निघालं. रस्त्यानं चाललं का काय करायचं, रस्त्याच्याकडेचा दगड उचलायचं, ते खिशातला आपल्या लोखंडाचा तुकडा पट्टी काढायचं, त्या पट्टीला ते दगड घासायचं, दगड खाली टाकून द्यायचं, पट्टी खिशात ठेवायचं, पुढं जायचं. पहिल्या दिवशी इथून निघालं तर गावापर्यंत जाऊसं त्याने एक दगड सोडला नाही. दुसऱ्या दिवशी इकडे निघाला, तिसऱ्या दिवशी करी फाट्याकडं, चौथ्या दिवशी तिकडं खालते तळेगाव रस्त्याला. इकडे तिकडे दगड भेटा म्हणून पारेगाव रोडला गेलं, तिकडं काय तोटा नाही. प्रत्येक दगड रस्त्याने घ्यायचं, उचलायचं, खिशातली पट्टी काढायचं, त्या पट्टीला दगड घासायचं, पट्टी टाकून द्यायचं, पट्टी खिशात ठेवायचं, दगड टाकून द्यायचं, पट्टी खिशात ठेवायचं, पुढं जायचं. त्याची अशी क्रिया पाहून पाहून लोक म्हणले हे काल परवापर्यंत चांगलं होतं, आता सारखं रस्त्याने जातंय, दगड घेतंय, पट्टीला घासतंय, दगड टाकतंय, दगड घेतंय, पट्टीला घासतंय, दगड. त्याला लोकांनी नावच ठेवलं तानाजीराव दगड घाश्या. काय नाव ठेवलं?
बरेच दिवस त्यानं असा नियम केला. कोणी विसरले तुम्ही? काय नाव त्याचं? दगडघास. खिशात पट्टी ठेवून ठेवून त्याचा खिसा फाटायला लागला. कोणाचा? दगडघास. खिसा फाटायला लागला म्हणून त्याची बायको त्याला बडबड करायला. कोणाची? आणि बायको सगळ्यांची बडबड तेव्हा करते म्हणले. वरून सावध व्हा रे. त्यांच्या सगळ्यांचं ऐकलं ना तुम्ही? सगळ्यांची बायको बडबड करते म्हणले. हे पण म्हणले तुमचं ऐकलंय त्याने सगळ्यांना. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. पुढचे तुम्ही मागचे. त्यानं काय केलं? त्यानं आयडिया केली. ती खिशातली पट्टी काढली गिरीश महाराज. तिला एक छिद्र पाडलं. तिला एक दोरी बांधली. ती दोरी अशी कमरेला बांधून टाकली विराज महाराज. रस्त्यानं चाललं ना आता त्याला काय खिशातून पट्टी काढायची गरज नाही. दगड उचलायचा. ते क्रिकेटर नाही का बॉल घासतात तसा त्याने फक्त असं दगड घासायचा, दगड टाकून द्यायचं. बरेच दिवस फिरला. कोण? हा, ध्यानात ठेवा तेवढा. तुम्ही कीर्तन विसरलं तरी चालेल, दगड घासच्या ध्यानात राहते तुमच्या. एक दिवस हा सकाळी सकाळी आंघोळ करून बाहेरून आवरून निघाला होता. त्याची बायको त्याच्याकरता चपात्या करत होती. इतकी चांगली बायको होती त्याला. रोज बोंबारीत फिरत होता तरी डबा देत होते. आमची पण देती पण मी आणत नाही. तिनं चपात्या करता करता लाटणं टाकून दिलं आणि आनंदाने उड्या मारायला लागली. यानं विचारलं का रे उड्या मारते? ती म्हणे अहो तुमची पट्टी सोन्याची झाली. यानं घाई काय पाहिलं, हाय उड्या मारायला लागला. दुसऱ्या क्षणाला खाली बसला. म्हटलं पट्टी सोन्याची झाली पण कोणत्या दगडानं? त्याला परीस भेटला नाही का? परीस भेटला पण ओळखू आला नाही. पण परीसानं मात्र त्याचा धर्म सोडला. सोडला का? नाही सोडला. परीसानं त्याचं काम केलं. तसं आपल्याला अधिकार संपन्न सत्पुरुष भेटेल तर त्याच्या दर्शनानं आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. अधिकार तपासत राहू नका. कोणाच्या बाह्य वेशावर जाऊ नका. त्यापेक्षा आपल्या अंगी नम्रता यावी म्हणून मस्तक ठेंगणा आणि असलेली नम्रता साधूच्या सेवेत असावी. कारण कोणाचा अधिकार आम्हाला त्याच्या वेशावरून कळणार नाही. बाह्य लक्षण असलेल्या सगळ्याकडे साधुत्वाचे अंतर्लक्षण असतील असं नाही, आणि साधूची अंतर्लक्षण असणाऱ्या माणसाकडे त्याची बाह्य लक्षण असतीलच असं नाही. त्यापेक्षा दिसेल त्याच्या चरणावर नस्तमस्तक व्हा. आमच्या जीवनाचा उद्धार होईल. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, वेची ते वचन जेणे राहे समाधान. असं बोला की आपल्या बोलण्या समोरच्याला समाधान वाटेल. आणि श्री तुकाराम महाराज म्हणतात तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? तुकाराम महाराज म्हणतात आयुष्यामध्ये थोडा तरी परोपकार करा. तुका म्हणे फार 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 थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. तुझा बाबा हे देव, तुझा बाबा हे देव. थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार.
महाराजांना हार घालण्यासाठी मारुती सकाराम सांगळे, वसंत सकाराम सांगळे, माननीय श्रीमान BRG चोकोर साहेब आणि श्री भाऊसाहेब गलांडे साहेब यांनी महाराजांना हार घालण्यासाठी यायचं. हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकाराम महाराज म्हणतात फार परोपकार करा. तुका म्हणे फार परोपकार, पण शक्य नसेल तरी तुका म्हणे फार, शक्य नसला तर थोडा तरी परोपकार. फार हा पहिला पर्याय दिलाय आणि नाईलाज असतो तरी शब्द वापरलाय ना, याचा अर्थ नाईलाज असतो. थोडा तरी अपेक्षा व्यक्त केली की बाबा थोडा तरी करा. का बरं थोडा तरी करा? महाराज म्हणतात आपण आपल्यापुरतं केलेलं एकतर संपेल तरी, नाहीतर दुःखाचं कारण तरी बनेल, पण केलेला परोपकार मात्र उत्तमाची उरे कीर्ती मागे शिल्लक राहील. आणि म्हणून थोडा तरी. सगळा कार्यक्रम एकट्याला करायचा म्हटलं तर शक्य होईल का? नाही. पण सगळा एकट्याला शक्य जरी झाला नाही तरी एकाने कोणीतरी अन्नदानाची पंगत शक्य होईल. पण अन्नदानाची पंगत सगळ्यांनाच शक्य होईल का? प्रत्येकाला कोणातरी एकालाच करा, नाही शक्य होणार. पण काहीतरी योगदान द्यायचंय, देता येईल ना. काहीतरी नाश्त्याची व्यवस्था करता येईल, चहाची व्यवस्था करता येईल, 1000-2000 रुपये रोख देता येतील, चटाई साधारण जाण्याचं काम करता येईल, कुठे सिस्टीमचं सौजन्य घेता येईल, कुठे कीर्तनकाराचं घेता येईल, कुठे गायकाचं घेता येईल, कुठेतरी एखाद्या वादकाचंच घेता येईल, कुठे भजनी मंडळाचं घेता येईल, कुठे सिस्टीमचं घेता येईल, कुठेतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारची, जशी पत्रिकेत उल्लेख केला आहे तसं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं. थोडा तरी. फार म्हणजे सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि थोडा तरी म्हणजे खारीचा वाटा तरी असला पाहिजे. रामसेतूमध्ये खारीनं आपल्या पाठीला लावून वाळू त्याच्यामध्ये टाकली असं म्हणतात, बरोबर ना? रामसेतूचं निर्माण झालं त्यावेळेला चकोर साहेब मला गणित नाही कळालं. सेतू किती लांब आहे? भारतापासून आताच्या लंकेपर्यंतचा. टाकायला कोण कोण होतं? 18 पद्म वानरं दगडं टाकायला. त्यातला एक एक हनुमंतराच्या ताकदीचा होता, एक एक एवढे वानरं त्याच्यामध्ये दगडं टाकायला होती पाण्यामध्ये. आणि त्या दगडाच्या मध्ये वाळू टाकायची जबाबदारी खारुताईने घेतली होती. बरं, आता हे 18 पद्म आहेत आणि 10 चंचल ज्या मकार आहे त्याच्यामध्ये हा मरकट आहे, त्याच्यामध्ये माकड जे जगात 10 चंचल आहे त्याच्यामधला माकड एक आहे. असे एक नव्हते, 18 पद्म होते. मला मोठा प्रश्न पडतो बेटी, या खारुताईला जर वाळू टाकायची असेल पुलावर चाललेल्या कामामध्ये तर तिला पुलाच्या काठावर म्हणजे समुद्राच्या काठाला यायचं आहे. काठावर येऊन तिला आपलं समुद्राच्या पाण्यात अंग ओलं करायचं आहे, पुन्हा तिथून काठावर जायचं आहे. मग काठावरची वाळू आपल्या पाठीला लावून द्यायची आहे. त्याच्यातला तिनं सगळ्या वाळूमध्ये गडबडा जरी लोळली तरी पोटाची वाळू टिकणार आहे का चालताना? नाही. शेपटी तिची सगळ्यात चंचल आहे, त्याचे टिकणार आहे का? नाही. तोंड तिचं उडं ठेवावं लागणार आहे का? नाही लागणार आहे. मग राहिला किती भाग? फक्त पाठीवरचा भाग. तो किती आहे?
एवढासा भाग पाठीवरचा, तेवढ्या पाठीवर टाकलेली वाळू तिनं त्या पुलाच्या कामावर नेऊन टाकायची आणि तिथं जिथं काम चालू आहे तिथून तिला वाळून यायला पुन्हा कुठे यायचं आहे, काठावर यायचं आहे. एवढ्या कामामध्ये त्या खारुताईनं टाकलेली वाळू 2-4 डंपर असेल का नाही? किती असेल तुमचं काय मत आहे? टोकरीवर असेल का? टोकरीवर तरी असेल नाही. पण खारुताईने टाकलेल्या वाळूकडं त्या 18 पद्मवानांचं लक्ष होतं का नाही माहीत नाही. हनुमंतरायचं होतं का नाही माहीत नाही. लक्ष्मणजीचं लक्ष गेलं का नाही माहीत नाही. पण रामाच्या नजरेतून खारुताईने टाकलेली वाळू सुटली का? सुटली नाही. आजही आपली धारणा काय सगळ्यांची, तिच्या पाठीवरून जे आज पट्टे पडलेत ते कोणाचे पट्टे आहेत? रामानं तिच्या पाठीवरून हात फिरवलं त्याचे ते. याचा अर्थ आमच्या थोडा जरी असला ना तरी त्या उपकाराची जाणीव येणारा काळ सोडत नाही, ती जाणीव ठेवतो थोडा तरी. आता इथे पूजेचं सेवादान प्रकाशजी सांगडे यांनी दिलं आहे, कीर्तनाचं मारुती दादाने दिलं आहे, जे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, पोलीसमध्ये होते आणि पुन्हा भजनात सुद्धा आहे. पोलिसातला माणूस भजनात मला वाटतं मी पहिल्यांदाच पाहिला आहे. म्हणजे सगळेच पोलीस चांगलेच आहेत, त्याच्या अत्यंत जबाबदारीचं काम आहे. आपण सणवार उत्सव करत असतो त्यावेळेला ती सगळी माणसं घरापासून दारापासून लांब चौकामध्ये उन्हाताना तिकडे धुळीत असतात. तरी पण आपल्याला असं वाटत असतं की बाबा त्याने आपल्याला काय करायला पाहिजे, एक्सक्यूज करायला पाहिजे, आपल्या चुका थोड्याशा माफ केल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतंय. परंतु परीही सेवानिवृत्तीनंतर संप्रदायाची सेवा भजनाच्या निमित्तानं त्याने त्या ठिकाणी जोपासली आहे. या निमित्तानं कचरू कारभारी सांगडे असतील, सुखदेवजी असतील, सुभाषराव असतील, भाऊसाहेबजी सांगडे असतील, संदीपजी सांगडे असतील, वसंतराव सांगडे असतील, गोरक्षजी सांगडे असतील, खंडू काशीनाथ सांगडे असतील, कैलासराव सांगडे, पोपटराव सांगडे, शरदराव सांगडे, साहिलजी सांगडे, रमेशजी सांगडे, विष्णुभाऊ सांगडे, सुखदेव नाना गुगे, प्रकाशराव सांगडे, या सगळ्या मंडळीचा थोडा तरी परोपकार. खरं म्हणजे फार वेळ झाला आहे, माझी वेळ संपूनही बराच वेळ झाला आहे. तुमच्या पण सगळ्यांच्या मनातच आहे आता हा कधी याचा आवरत आहे म्हणून. आपण संपलो तरी आपला परोपकार संपणार नाही. एक अर्ध्या मिनिटाची गोष्ट सांगतो. कीर्तनातले मिनटं थोडे जाडजाड असतात, पण आपल्याला कळावं की बाबा थोडा तरी, म्हणजे का बरं तुकाराम महाराज नाईलाजानं म्हणतात थोडा तरी. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे बाबा. राजे नव्हती, सरकार नव्हती, लोकशाहीचं सरकार नव्हतं, राजे संस्था नव्हती. एक म्हातारं साधारण 80 वयाचं आपल्या शेतामध्ये एक झाड लावत होतं. त्या देशाचा राजा तिथून चालला होता. राजानं पाहिलं सकाळचे 12-12:30 वाजत आले, त्याने एक म्हातारं रस्त्याच्या कडेला झाड लावतंय. राजानं आपला रथ लवाजमा थांबवला आणि म्हाताऱ्याला बसल्या बसल्या आवाज दिला, बाबा काय करता? म्हाताऱ्यानं बसल्या जागेवरून राजाकडे पाहिलं, पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. राजानं दुसरा प्रश्न विचारला, बाबा काय करता इतक्या उन्हात? म्हाताऱ्यानं बसल्या जागेवरून सांगितलं, काही ना राजेसाहेब एक झाड लावतो. राजानं पुन्हा प्रश्न विचारला, कशाचं झाड लावता बाबा? म्हातारा म्हणला, जा राजेसाहेब, तुमच्या मागे सगळा मतदारसंघ ना, तुमच्या मागे सगळं राज्य पडलंय, बाकीच्यांच्या चौकशा करा, कशाला माझ्या नादा लागतं म्हातारा माणसाच्या? बाबा तुमचं एवढं वय झालंय, एवढं ऊन पडलंय, तरी तुम्ही काम करता, म्हणून तुम्हाला प्रेमानं आदरानं विचारतो, कशाचं झाड लावता? बाबानं उत्तर दिलं, राजेसाहेब अक्रोडाचं झाड लावतो. आता खरं म्हणजे पहिल्यांदा या म्हाताऱ्यानं राजाला जरा इग्नोर केलं होतं ना, त्याच्या कुश्चित भावनेनं दुर्लक्ष केलं होतं. मग आता जेव्हा म्हाताऱ्यानं सांगितलं ना अक्रोडाचं झाड लावतो, त्यावेळेला राजा येतो. राजा हसला. म्हाताऱ्यानं विचारलं, राजासाहेब काय झालं हसायला? राजा म्हणला, बाबा हसून येतं, काय करू म्हणजे? बाबा तुमचं साधारण 80 वर्षाच्या दरम्यानचं वय आहे आणि तुम्ही जे झाड लावता त्या झाडाचा असा स्वभाव आहे का त्याला लावल्यावर 100 वर्षी फळ येतं. ते अक्रोड काय आपल्याकडे येत नाही, ते उत्तराखंडमध्ये येणारं झाड आहे, त्याला 100 वर्षी फळ येतं. म्हातारा म्हणलं, मग बरं बाबा तुमचं वय पाहता तुमच्या हयातीत काय त्याला फळ येणार नाही, त्यापेक्षा एक काम करा, झाड बदला. म्हणजे अक्रोडाचं सोडा, आंब्याचं लावा, या वर्षी पाणी घाला, पुढच्या वर्षी पाणी घाला, त्याच्या पुढच्या वर्षी त्याला
आंबे येतील. तुमचं वय पाहता निदान आमरस खाऊन तरी का बरं म्हाताऱ्याच्या मागं लागले तुम्ही? जगू दे त्याला अजून 10-20 वर्ष. म्हातारा म्हणला राजेसाहेब तुम्हाला पहिलेच नव्हतं, जा म्हणून. जा 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 म्हणजे राजेसाहेब मी जे झाड लावतो त्या झाडाला माझ्या हयातीत फळ येणार नाही मला माहिती आहे. राजा म्हणला माहिती आहे तर का लावतो सांग. म्हाताऱ्याने दिलं उत्तर लक्षात ठेवा. म्हातारा म्हणतो राजेसाहेब मी आत्ता जे अक्रोड खातो हे झाड काय मी लावलेलं नाही, हे माझ्या आजोबा पंजोबानं कोणीतरी लावलं असेल म्हणून मीही हे माझ्याकरता लावत नाही. माझे नातू पंतू येतील ना त्या पिढ्यांच्या करता काहीतरी अक्रोडाची व्यवस्था असली पाहिजे म्हणून त्यांच्याकरता झाड लावतो. राजा म्हणला गड्या मला असं वाटत होतं मीच राज्य चालवतो, पण माझ्या राज्यात इतक्या दूरदृष्टीची लोक राहतात की जे पुढच्याही 2 पिढ्यांचा विचार करतायत म्हणून हे राज्य चांगलं चाललेलं आहे. राजा खुश झाला आणि राजानं खिशात हात घातला. म्हाताऱ्याच्या नाही त्याच्या. आता राजाच्या खिशात काय निघालं असेल? सोन्याच्या मोहरा निघाल्या. एक मुठभर सोन्याच्या मोहरा काढल्या, म्हाताऱ्याच्या हातावर दिल्या. म्हाताऱ्यानं त्या मुठभर सोन्याच्या मोहराकडे एकदा पाहिलं, राजाकडे एकदा पाहिलं, मोहराकडे पाहिलं, राजाकडे पाहिलं. म्हातारा असं पोचलेलं होतं ना, म्हातारं हसलं पण सरळ नाही हसलं, म्हातारं उपेक्षेनं हसलं. राजा म्हणला बाबा काय झालं असायला? बाबा म्हणले तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं जा म्हणून. जा 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 जा. नाही नाही हसला का ते सांग. अशा दुष्काळात तुला मुठभर सोन्याच्या मोहरा दिल्या, तू काहीतरी मला काहीतरी निदान थँक्यू तरी म्हणायला, थँक्यू नव्हतं म्हणा तेव्हा, काहीतरी म्हणायला पाहिजे होतं, तू हसतो मला. म्हातारा म्हणला राजासाहेब हसून येतं काय करू? काय करू म्हणजे 10 मिनिटापूर्वीचं तुमचं वाक्य आहे बाबा तुम्ही लावलेल्या झाडाला तुमच्या हयातीत फळ येणार नाही. पण राजासाहेब ऐका, मी लावलेलं झाड वाया गेलं नाही, मी त्याला लावल्या लावल्या फळ आलं. राजा म्हणला गड्या हे एवढं हजर जबाबी आहे, याला मी इकडं शेतात सडू दिला हे माझ्या पदरी लागत होतं, राजवाड्यात पाहिजे होतं माझ्या कामाला आलं असतं. एवढं हजर जबाबी मात्र, एवढा हुशार, एवढा बुद्धिमान. राजा खुश झाला आणि राजानं पुन्हा खिशात हात घातला. का बरं? म्हातारीची बुद्धिमत्ता, त्याची हजर जबाबीपणा, त्याच्या युक्तीला आनंदानं राजानं खिशात हात घातला. आता राजाचा खिसा येतो, कोणत्या खिशात हात घातलं तर काय निघणार? सोन्याच्या मोहरा. देशप्रेमीचा थोडीचे फुटाने निघायला काय? पुन्हा मुठभर सोन्याच्या मोहरा पुन्हा राजाच्या हातावर गेला. पुन्हा मुठभर सोन्याकडं त्या मोहराकडं राजानं पाहिलं, त्या म्हाताऱ्यानं पाहिलं. एकदा मोहराकडं पाहिलं, एकदा राजाकडं पाहिलं, एकदा मोहराकडं पाहिलं, एकदा राजाकडं पाहिलं. आणि म्हातारं पुन्हा हसलं पण सरळ नाही हसलं. राजा म्हणला बाबा आता का हसला ते सांग. म्हातारा म्हणला तुम्हाला पहिलेच म्हणतो जा म्हणून. जा जा जा. नाही नाही तू हसला का ते सांग. तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर माझे 2 तरी फ्लेक्स बोर्ड लावले असते, तू मात्र मला हसतो का हसला सांग. म्हातारा म्हणला राजासाहेब हसून येतं काय करू? काय करू म्हणजे राजा ऐका 80 वर्षाचं माझं वय आहे. आजपर्यंत मी जेवढे उन्हाळे पानकाळे पाहिलेत ना, एवढ्या दिवसात आजपर्यंत कधीच कोणत्याच झाडाला 1 वर्षात डबल बार आला नाही. माझ्या झाडाला 10 मिनिटात 2दा. राजा म्हणला गड्या हे पिकलं पण काय उन्हानं नाही पिकलं. राजा पुन्हा खुश झाला. पण पुढं ऐका, राजाला 3रा खिसा नव्हता आणि मलाही पुढे वेळ नव्हता. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी गोवर्ध हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बिरोबा महाराजांच्या या प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांच्या तन बंधनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून पार पडत असलेला आपला हा 15वा वर्धापन दिन सोहळा सर्व सांगळेवाडी ग्रामस्थ, निमोन पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविक आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण मंडलिक महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर आदरणीय आपल्या तालुक्याचं गावचं भूषण भूमिपुत्र आमचे अनिलजी महाराज मंडलिक श्रीमद भागवत कथा प्रवक्ते आहेत. तानाजी महाराज आहेत आमचे सगळ्यांचे स्नेही. बीटी पवार आहेत. आपण सगळी मंडळी आहात. आदरणीय चकोर साहेब हे देखील या ठिकाणी उशिरा का होईना या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट देण्याकरता आले. त्यांच्याप्रती आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. बागपुटपणे विराम देतो. चुकीचा माझाचा एखादा वाक्य एखादा शब्द बरोबर असेल निश्चितपणे साधू संतांचा श्री गुरुचा वाटल्यास आपल्या बरोबर समर्पित करायची भावना व्यक्त करतो. बिरोबा महाराज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे.
पण विरोबाची जी कृपा आपल्यावर आहे, आपण त्याच्या कृपेने इथे बसलो, म्हणजे त्यांची कृपा आहे. पण त्याची प्रचिती येण्याकरताचे जे 5 उपाय तुकारामाने सांगितले, ते 5 उपाय एका वाक्यात सांगतो. जर आपल्याला विरोबाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा चित्त शुद्ध करा, भाविक तंत्रकाने त्याचं नामस्मरण करा. जर आपल्याला विरोबाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. जर आपल्याला विरोबाची कृपा व्हायची असेल असं वाटत असेल तर असं बोला, दिसेल त्या साधूच्या चरणावर नतमस्तक व्हा. जर आपल्याला विरोबाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर असं बोला, आपल्या बोलण्यासमोरच्याला समाधान वाटेल. आणि जर विरोबाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर थोडा तरी परोपकार करा. आपल्या सर्वांच्या प्रतिकृत व्यक्त करतो. हे 5 सूत्र तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितले, तेच तुम्हाला एका वाक्यात सांगितलेत. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. उशीर झाला त्याच्याबद्दलचे दिलगिरी व्यक्त करतो. वाक पकडण्या ठिकाणी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोललेले करुणे देवा पुढे उत्तरे करा. क्षमा अपराध महाराज, अधिकार व्यापुला करा. क्षमा अपराध महाराज, का पाया करा करा. क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम विरोबा